काही दिवसांपूर्वी आपल्या या चॅनलवर फातिमा शेख यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला गेला आणि त्याखाली बऱ्याच कमेंट्स आल्या की हे एक काल्पनिक कॅरेक्टर आहे आणि इतिहास खोटं सांगताय वगैरे वगैरे. तर त्याचीच पुष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वादाची स्थिती आणि आजची वस्तुस्थिती. सध्या एक चर्चा खूप जोरात चालू आहे की काही लेखकांनी आणि विचारवंतांनी हे पात्र स्वतःच्या कल्पनेतून निर्माण केलं आणि त्यांनी हे कबूल केलंय सोशल मीडियावर. पण आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, साहित्यात एखादं पात्र रंगवणं आणि इतिहासात त्याचं अस्तित्व असणं ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या असतात. तर तेव्हा सावित्रीबाईंची प्रतिमा छोटी करण्यासाठी किंवा मुस्लिमांची प्रतिमा मोठी करण्यासाठी हे रंगवलं गेलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते ऐतिहासिकदृष्ट्या मान्य झालेले नाही. जर फातिमा शेख पूर्णपणे काल्पनिक असत्या तर त्यांचा उल्लेख केवळ अलीकडच्या काळात असायला हवा होता, पण वास्तव थोडंसं वेगळं आहे. तर पुराव्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया. फातिमा शेख यांचा उल्लेख काही महत्त्वाच्या ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळतो. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सावित्रीबाई फुले यांची पत्रे. 1856 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रांमधील फातिमा हा शब्द आढळतो आणि त्या शाळेत मदत करणाऱ्या मुख्य सहकाऱ्यांपैकी एक आढळतात. म्हणजे सावित्रीबाईंच्या सुरुवातीच्या काळात सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी त्यांना शिक्षित केलं आणि मग महत्त्वाच्या शिक्षकांपैकी त्या एक झाल्या. पुरावा क्रमांक 2, महाराष्ट्र शासनाचे दस्तऐवज. 1991 मध्ये महात्मा फुले गौरव ग्रंथ प्रकाशित झाला. त्यामध्ये फातिमा शेख यांच्या योगदानाबद्दल बरीच माहिती आढळते. पुरावा क्रमांक 3, उस्मान शेख आणि भिडे यांचा वाडा. हे सर्वमान्य आहे की पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात सुरू झाली आणि उस्मान शेख यांनी आश्रय दिला होता आणि तिथे ती शाळा सुरू झाली होती. तर काही संशोधकांचं, इतिहासकारांचं असं मत आहे की त्या घरातील कुठल्या तरी महिलेचा या चळवळीशी नक्कीच संबंध असला पाहिजे, सावित्रीबाईंशी संबंध असला पाहिजे. तिसरं, काल्पनिक हा शब्द आला कुठून, हा गैरसमज कसा पसरला, याची 2 मुख्य कारणं आहेत. चित्रांचा अभाव. फातिमा शेख यांच्या कोणताही अस्सल फोटो उपलब्ध नाही आणि आज आपण जे चित्र पाहतो ते वर्णनांवर आधारित रेखाटलेलं आहे. त्यामुळे अनेकांना चित्राला काल्पनिक म्हणताना व्यक्तीलाही काल्पनिक म्हटलं. इतिहासातील दुर्लक्ष. आपल्या इतिहासात बहुजन आणि मुस्लिम समाजातील महिलांना त्यांच्या योगदानाला नेहमीच मागच्या बाजूने ठेवलं किंवा त्याच्या नोंदी उशिरा झाल्या. त्यामुळे जेव्हा हे नाव मुख्य प्रवाहात आलं तेव्हा अनेकांना वाटलं की हे नव्याने तयार केलेलं आहे. तर निष्कर्ष आणि माझा दृष्टिकोन सांगायचा झाला तर इतिहास केवळ तारखांचा नसतो, तो संघर्षाचा असतो. एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाबाबत प्रश्न विचारणं बिलकुल चुकीचं नाहीये, पण तो पुराव्यांच्या आधारित असायला हवा. काही लिखाणांमध्ये फातिमा शेख यांना मुलींच्या, स्पेशली महिलांच्या पहिल्या मुस्लिम शिक्षकांपैकी एक म्हटलं जातं. त्यांच्या योगदानाबद्दल विविध मतं असली तरी शिक्षणाच्या चळवळीशी त्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडल्या गेल्या होत्या. हे अनेक ठिकाणी दिसतं. पुरावे आहेत, पण ते अंतिम सत्य आहेत का, हा प्रश्न अजूनही संशोधनाचा विषय. म्हणूनच आपण इतिहासाकडे खुलेपणाने आणि अभ्यासू दृष्टिकोनाने पाहायला हवं, पूर्वग्रहातून नाही. अंतिम संदेश सांगायचा झाला तर फातिमा शेख हे केवळ नाव नाही तर सामाजिक ऐक्याचं आणि शिक्षणाच्या चळवळीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. काय वाटतं, पुराव्यांवर आधारित इतिहास मोठा की अफवा मोठ्या? तुमचं मत नक्की जाणून घ्यायला आवडेल, कारण जर का एखादं कॅरेक्टर फक्त प्रगतीसाठी किंवा एखाद्या समाजाला पुढे नेण्यासाठी जर रेखाटलं जात असेल तर त्यात काही चुकीचं नाही असं मला वाटतं.